सूर्यवंशीच्या मृत्यूच्या निषेधार्थ ठाण्यामध्ये मोर्चा काढण्यात येतोय। दलित संघटना, बहुजन समाज मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी रस्त्यावर उतरले। सोमनाथ सूर्यवंशी याची न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याचे पडसाद ठिकठिकाणी उमटताना दिसतायत। अजूनही त्याचे पडसाद उमटतायत। सूर्यवंशीच्या मृत्यूच्या निषेधार्थ ठाण्यामध्ये मोर्चा काढण्यात येतो आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, सूर्यवंशीच्या मृत्यूचे पडसाद हे आता ठाण्यामध्ये देखील उमटताना दिसतायत। मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, अधिकची माहिती। जान्हवी, एकंदरीत पाहायचं झालं तर सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर ठिकठिकाणी एल्गार पुकारताना आंबेडकरी जनता पाहायला मिळत होती आणि त्यानंतर अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील निषेध याच मोर्चामार्फत करण्यात येत आहे। ठाणे रेल्वे स्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा असणार आहे आणि सर्वच जे आंबेडकरी जनता आहेत, संघटना आहेत, त्या एकत्रित आलेल्या पाहायला मिळत आहेत। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करा अशा प्रकारची मागणी जी आहे ती या आंदोलकांची आहे। त्यामुळे आता ठिकठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूच्या पडसाद जे आहेत ते उमटताना पाहायला मिळत आहेत। अगदीच धन्यवाद कुणाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।